नमस्कार मंडळी. मालवणी जेवणातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मालवणी पद्धतीचं चिकन. बनवायला अतिशय सोपं आहे, पण त्याची चव जाम भारी लागते. तुम्ही हा एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी मी 1 किलो चिकनमध्ये मीठ, मालवणी मसाला आणि 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिले. आता आपण मालवणी वाटण्याची तयारी करूया. त्यासाठी मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. ते व्यवस्थित तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचे. नंतर मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. ते पण व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतवून घेतलं. मालवणी वाटण्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केली आहे. तुम्ही ती जाऊन चेक करू शकता. नंतर हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये. नंतर तेलामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यायचा. तो लालसर झाला की त्याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकून व्यवस्थित परतवून घ्यायची. त्याचा कच्चेपणा दूर झाला की नंतर आपण त्यामध्ये बाकीचे सुके मसाले टाकायचे आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मालवणी मसाला. हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे. नंतर आपण जे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं त्यामध्ये टाकून ते तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं. हे 1 मिनिटभर परतवून झाल्यानंतर 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. सुरुवातीला यामध्ये पाणी घालायचं नाही. 10 मिनिटात तर ह्याला चिकनचे स्वतःचे पाणी सुटेल. नंतर त्यामध्ये 2 कप गरम पाणी घालून घालायचे आहे आणि 1 अर्धा कप मालवणी वाटण यामध्ये घालायचे आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही थोडी जास्त हवी असेल तर तुम्ही वाटणाचे प्रमाण वाढवू शकता, पण जास्त वाटण घालू नका, नाहीतर चिकनची टेस्ट खराब होऊ शकते. ग्रेव्हीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता. नंतर यामध्ये मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घातला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता. मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाला ऑलरेडी असतो, त्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून गरम मसाला ॲड करत नाही. जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही इथे थोडा वरून गरम मसाला ॲड करू शकता. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून व्यवस्थित परतवून घ्या आणि पुन्हा आता हे 10 मिनिटासाठी झाकून शिजवून घ्या. 10 मिनिटांनी व्यवस्थित शिजेल. हे पहा, आता हे व्यवस्थित रेडी आहे. तुम्ही हे वड्याबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.